नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आपल्या बीएडचा जो टप्पा चालू आहे तो आता ग्रॅव्हेन्सेस फुलफिलचा टप्पा चालू आहे। 6 तारखेला तो बंद होईल व त्यानंतर 9 तारखेला आपली जी लिस्ट आहे, जिला आपण फायनल मेरिट लिस्ट असं म्हणूया, ती लिस्ट अलॉट होणार आहे। ती लिस्ट अलॉट झाल्यानंतर आपले ऑप्शन फॉर्म येतील आणि ऑप्शन फॉर्म नंतर आपले नंबर लागतील, म्हणजेच आपल्याला ॲडमिशन अलॉटमेंट लेटर्स मिळतील। ते लेटर आपल्याला डाउनलोड करून प्रवेश घेण्यासाठी आपल्याला महाविद्यालयात जावे लागते। तर महाविद्यालयात गेल्यानंतर आपल्याला जी प्रवेश फीस असते, ज्याला आपण ॲडमिशन फीस म्हणतो, प्रवेश शुल्क असं म्हणतो, तर कुठल्या प्रकारच्या कॉलेजला किती ॲडमिशन फीस आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या बाबीचा फायदा होईल। तर चला पाहूया विविध महाविद्यालयांचे असणारे प्रवेश शुल्क। CETcell.MahaCET ही आपली जेन्युइन वेबसाईट आहे, जी की आपल्याला माहीत आहे। यामध्ये जे 4 बार आपल्याला इथे होम पेजला दिसत आहेत त्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करून आपल्याला सर्च इन्स्टिट्यूट यामध्ये जायचं आहे आणि सर्च इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर आपल्याला डिपार्टमेंट माहीत आहे, हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं बीएड आहे। त्यानंतर कोर्स नेम, आपल्याला बीएडची फीस आपल्याला चेक करायची, म्हणजेच बीएडचे महाविद्यालयाचे प्रकार आपल्याला चेक करायचे, जेणेकरून आपल्याला त्या प्रकारच्या महाविद्यालयाची फीस किती आहे हे आपल्याला पाहता येईल, सांगता येईल। तर सब कोर्समध्ये ऑल टाईप आपण त्याला सर्च करूया। त्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेटस यामध्ये आपल्याला कळेल की महाराष्ट्रामध्ये किती प्रकारचे बीएड कॉलेजेस आहेत व त्या अनुषंगाने त्यांची फीस आपल्याला सांगता येईल। तर आपण पाहू शकता इथे आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे आपण शासकीय महाविद्यालय असं म्हणतो, हा एक प्रकार आपल्याला इथे पाहता येतो। त्यानंतर गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस, ज्याला आपण शासकीय अनुदानित महाविद्यालय असं म्हणतो, हा दुसरा प्रकार। त्यानंतर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट कॉलेजेस, तर विद्यापीठामध्ये जे डिपार्टमेंट्स आहेत, विभाग आहेत, त्या अंतर्गत चालणारे कॉलेजेस म्हणजेच युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट कॉलेजेस। त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज कॉलेजेस, तर युनिव्हर्सिटी मॅनेज कॉलेजेस हे युनिव्हर्सिटीजमध्ये असावेत असं काही नाही आहे। ते कॉलेजेस जिथं युनिव्हर्सिटी नाही त्या इतर शहरामध्ये इथे असू शकतात, त्याला फक्त युनिव्हर्सिटी चालवतं, म्हणून युनिव्हर्सिटी मॅनेज कॉलेजेस। त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅनेज्ड अनएडेड कॉलेजेस, काही कॉलेज असे आहेत जे विद्यापीठ चालवतं पण विद्यापीठ त्यांना अनुदान देत नाही, तर त्याला आपण विनाअनुदानित विद्यापीठ नियंत्रित कॉलेजेस असं म्हणूया। त्यानंतर अनएडेड कॉलेजेस, तर अनएडेड कॉलेजेस जे आहे ज्याला आपण विनाअनुदानित महाविद्यालय असं म्हणत असतो। तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महाविद्यालयांची जी संख्या आहे ती ह्या गटामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर डीम्ड युनिव्हर्सिटीज म्हणजेच अभिमित महाविद्यालय, विद्यापीठांतर्गत चालणारे हे महाविद्यालय आहेत, बीएड कॉलेजेस आहेत। त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट मॅनेज अनएडेड इन्स्टिट्यूट, तर काही कॉलेजेस असे आहेत जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत परंतु ते विनाअनुदानित आहेत, हा एक प्रकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये बीएड कॉलेजेसचा पाहायला भेटतो। त्यानंतर मायनॉरिटी विंग, यामध्ये मायनॉरिटीसाठी आपल्याला 50% जागा व ओपन कॅटेगरीच्या 50% जागा ही बाब आपल्याला पाहायला मिळते, मायनॉरिटी विंगचे कॉलेजेस। त्यानंतर युनिव्हर्सिटीचे काही कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस कॉलेजेस, तर ऑटोनॉमस हा एक प्रकार आपल्याला परत महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो, त्याला आपण स्वयंचलित महाविद्यालय असं म्हणतो। तर त्यांचा सिलेबस जो आहे तोही आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो सिलेबस चालतो विविध विद्यापीठामध्ये, त्यामध्ये व ह्या ऑटोनॉमस कॉलेजेसच्या सिलेबसमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो, तफावत आपल्याला आढळते। त्यानंतर ॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस, गव्हर्नमेंट सेल्फ फायनान्स, काही कॉलेजेस गव्हर्नमेंट स्वतः फायनान्स करून त्याला चालवत असतं, सेल्फ फायनान्स, त्याला स्वयं अर्थसहाय्यित असं आपण म्हणत असतो, तो एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो। गव्हर्नमेंट ॲडेड ऑटोनॉमस मायनॉरिटी कॉलेजेस, त्यानंतर अनॲडेड ऑटोनॉमस मायनॉरिटी कॉलेजेस, काही मायनॉरिटी कॉलेजेस असे आहेत जे विनाअनुदानित आहेत। त्यानंतर अनॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस, ऑटोनॉमस मायनॉरिटी कॉलेजेस, अनॲडेड मायनॉरिटी कॉलेजेस, त्यानंतर अनॲडेड डिपार्टमेंटल कॉलेजेस। तर विविध प्रकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये कॉलेजेसचे पाहायला मिळतात। परत काही प्रकार जसं की गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस, कॉर्पोरेशनचे कॉलेजेस, त्यानंतर प्रायव्हेट
और अनएडेड कॉलेजेस आणि सेंट्रल गव्हर्नमेंट कॉलेजेस हे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। तर हे जे महाविद्यालय आहेत ह्यांचे जे फीसचे आपल्याला स्ट्रक्चर आहे ते आपल्याला पाहायचं आहे। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। विद्यार्थी मित्रो, जे विशेष महाविद्यालय आहेत ज्यांना आपण स्पेशल बीएड महाविद्यालय असं म्हणतो, मूकबधीर महाविद्यालय असंही आपण म्हणत असतो। तर स्पेशल बीएड या टाईपमधील गव्हर्नमेंटचे जे स्पेशल बीएड कॉलेजेस आहेत त्याची फीस आपल्याला सर्वात कमी म्हणजे कोणत्याही प्रकारच्या महाविद्यालयापेक्षा त्याची फीस आपल्याला कमी असलेली पाहायला मिळते, ती म्हणजेच 14,000 रुपये। तर 14,000 रुपये फीस ही आपल्या बीएड स्पेशल, जे आपण स्पेशल बीएड असं म्हणत असतो, तर स्पेशल बीएडची पाहायला मिळते, ज्यामध्ये फिजिकली हँडिकॅप, व्हिजन ब्लर आपण असं म्हणत असतो, फिजिकली हँडिकॅप। तर या गटात येणारे महाविद्यालय यांची शासकीय महाविद्यालयांची फीस ही 14,000 रुपये आहे। ही सर्वात कमी फीस आहे, ही बाब आपण लक्षात घ्या। त्यानंतर जनरल जे कॉलेज आहेत, जनरल बीएड आपण ज्याला म्हणत असतो, सामान्य बीएड, तर सामान्य बीएड जे आहे त्याची शासकीय महाविद्यालयाची जी फीस आहे ती आपल्याला 16,500 म्हणजेच 16,500 एवढी पाहायला मिळते। तर ह्या फीस मागील वर्षी आहेत, यावर्षीच्या फीस अलॉट होतील, यामध्ये थोडाफार बदल आपल्याला झालेला पाहायला भेटेल, जास्त तफावत असणार नाही, याची आपण खात्री बाळगा। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा जो गट आहे, ज्या गटामध्ये आपण सांगितलं आत्ताच की जास्तीत जास्त महाविद्यालय हे या गटात येतात, ते म्हणजेच अनॲडेड, ज्याला आपण विनाअनुदानित महाविद्यालय असं म्हणतो। तर विनाअनुदानित महाविद्यालयाची फीस आपल्याला व्हेरिएबल असलेली पाहायला मिळते, त्यामध्ये फीस ही 28,000 ते 45,000 इतकी पाहायला मिळते। तसेच काही महाविद्यालयांची फीस आपल्याला याहीपेक्षा जास्त, ती 50,000 ते 60,000 पाहायला मिळते। म्हणजेच विनाअनुदानित महाविद्यालयाची मॅक्झिमम महाविद्यालयाची फीस ही 28 ते 45 व काही महाविद्यालयांची 50 ते 60,000 आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजेच अभिमित महाविद्यालयांचा। तर अभिमित महाविद्यालयामध्ये फीस जी आहे ते आपल्याला त्यापेक्षा मॉडरेट, त्यापेक्षा जास्त असलेली पाहायला मिळते विनाअनुदानित महाविद्यालयापेक्षा, ती म्हणजेच 45,000 ते 75,000 याची फीस आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा जो गट आहे ज्याला आपण पॉप्युलर कॉलेजेस असं म्हणत असतो, म्हणजेच प्रसिद्ध महाविद्यालय, महाराष्ट्रात जे बीएडचे प्रसिद्ध महाविद्यालय आहेत त्यांची संख्या आपल्याला एकदम कमी पाहायला मिळते। तर त्यांची जी फीस आहे विद्यार्थी मित्रो, तब्बल 1,75,000 रुपये ते 2,45,000 रुपये एवढी फीस आपल्याला पाहायला मिळते। अजून एक बाब आपण लक्षात घ्यावी विद्यार्थी मित्रो, ही जी फीस आहे ही फक्त एकाच वर्षाची आहे। आपल्याला माहीत आहे बीएड हा जो कोर्स आहे आपला हा 2 वर्षाचा कोर्स आहे, म्हणजे पहिल्या वर्षी आपल्याला त्या महाविद्यालयासाठी, म्हणजेच विशेष महाविद्यालय ज्याला आपण म्हणतो, स्पेशल बीएड ज्याला आपण म्हणत असतो, त्याला एका वर्षासाठी आपल्याला 14,000 फीस भरावी लागेल फर्स्ट इयरसाठी। त्यानंतर जनरल बीएड आपण ज्याला म्हणतो शासकीय महाविद्यालयामध्ये, त्याची फीस आपल्याला 16,500 16,500 पाहायला मिळते, एका वर्षासाठी 16,500 भरावी लागेल। त्यानंतर विनाअनुदानित महाविद्यालयाची जी फीस असेल, कोणाची 32 असेल, कोणाची 40 असेल, कोणाची 33 असेल, तर ही जी फीस आहे 28,000 ते 45,000 या दरम्यानची फीस। तर काही महाविद्यालयाची फीस आपल्याला ही 24,000 ते 26,000 ही पाहायला मिळते, परंतु लक्षात घ्या त्यांची संख्या कमी आहे, म्हणजेच 24 ते 26,000 ही पण फीस आपल्याला इथे पाहायला मिळते। तर काही महाविद्यालयाची 50 ते 60,000 फीस पाहायला मिळते, त्यांचीही संख्या कमी आहे, परंतु एक मोठी रेंज जी आहे ती 28 ते 45च्या दरम्यान आपल्याला असलेली पाहायला मिळते। तर यामध्ये आपल्याला 28 ते 45,000 ही जी फीस आहे विनाअनुदानित महाविद्यालयासाठी खर्च करावी लागेल, भरावी लागेल। त्यानंतर अभिमित महाविद्यालयासाठी एका वर्षासाठी आपल्याला 45 ते 75,000 फीस आपल्याला मोजावी लागेल, भरावी लागेल। आणि त्यानंतर 1,75,000 ज्याला आपण 2.25 लाख असं म्हणत असतो, तर 2.25 लाख ही कमीत कमी फीस आपल्याला पॉप्युलर कॉलेजची पाहायला मिळते। तर 2,45,000 म्हणजेच 2.5 लाखाच्या जवळपास असं आपण त्याला म्हणूया, तर प्रतिवर्षी आपल्याला फीस पाहायला मिळते। 2 वर्षाचा कोर्स असल्यामुळे प्रत्येक फीस आपल्याला ही 2 वेळेस भरावी लागणार आहे, फर्स्ट इयर आणि सेकंड इयर, म्हणजे FY आणि SY बीएड ह्या 2 वर्षामध्ये आपल्याला ही फीस फुलफिल करावी लागेल, भरावी लागेल। पहिल्या वर्षाला तितकीच फीस, तसेच दुसऱ्या वर्षीसुद्धा तेवढीच फीस, ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात घ्या। तर अशा प्रकारे आपल्याला बीएड महाविद्यालयाच्या ज्या फीस आहेत त्या असलेल्या पाहायला मिळतात। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, तसेच व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.